उथळ पाण्याला खळखळाट फार ही म्हण मराठीमध्ये उगाच नाही आलेली. दुसऱ्याला कमी लेखण्याची वृत्ती. मलाच जास्त कळतं, त्याला ग्रेट समजायला पाहिजे, नो डाऊट. पण मग दुसऱ्याला फालतू नको ना. का फक्त तुमचाच संघर्ष मोठा आहे, तुम्हीच खाल्लेल्या खस्ता मोठ्या आहेत आणि तुम्हीच काहीतरी दिवे लावलेत समाजात. उथळ वक्तव्य केल्यानंतर पण त्यांना आपण ग्रेट आहोत, ही वृत्ती का बरं वाढत असेल? कारण काय वाटतं तुम्हाला? आपण कुठल्याही आपल्या चुकीला किंवा कुठल्याही आपल्या नुकसानीला स्वतःला दोषी धरलंय का? धरतो का? मंडळी नमस्कार. वैचारिक किड्याच्या वैचारिक गप्पांमध्ये तुमचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे. आज एक फार भन्नाट विषय घेऊन आलोय, ज्याच्यावर चर्चा होत नाही. आपण खूप इझिली एखाद्याला जज करून टाकतो आणि त्याच्यावर लूज शेरा मारून मोकळा होतो. म्हणजे त्याच्या मागे काय परिस्थिती असेल वगैरे वगैरे याचा नाही विचार करत आपण. तर याच विषयावर गप्पा मारण्यासाठी आज उत्तम कुमार इंदोरे सर आपल्या स्टुडिओमध्ये आले. खूप खूप स्वागत आहे सर. सर पत्रकार होते अनेक वृत्तसमूहांमध्ये. आपण त्यांच्याशी गप्पा मारूया आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. सर तुम्ही पत्रकार आहात आणि थोडं तुमच्या पत्रकारितेच्या जीवनाविषयी थोडंसं आम्हाला सांगा ना, की कुठे कुठे काम केलं आणि आत्ता कुठे काम करताय? माझी सुरुवात लोकमतमधून झाली. लोकमतमधून बातमीदार म्हणून झाली आणि अत्यंत ग्रामीण भागातून मी पत्रकारितेला प्रारंभ केला. म्हणजे माझी मुलाखत घ्यायला लोकमतमधले वरिष्ठ संपादक आमच्या ओट्यावरती माझा इंटरव्ह्यू झाला आहे. हे एकदम वेगळं आहे की आज तशा इंटरव्ह्यू होत नाही. आज ऑफिसमध्ये बोलवलं जातं आणि त्यांना आम्ही भुईमुगाच्या शेंगा, नुकत्याच त्यावेळेला शेंगा निघण्याचा सीझन होता आणि त्या खाऊ घातल्या आम्ही आणि आमच्या शेणाने सारवलेल्या ओट्यावरती छान इंटरव्ह्यू झाला. आणि त्यावेळेला मी नुकतंच काहीतरी असं कॉलेज संपलं होतं आणि लिखाणाची वगैरे प्रारंभ झाला होता. तर ते काही बाई दाखवलं आणि त्यांना ते आवडलं आणि असं ग्रामीण भागातले असंख्य प्रश्न मी लोकमतमध्ये सातत्याने मांडले. नंतर सामनामध्ये मी काही काळ काम केलं. नंतर सकाळमध्येही बरेच वर्ष काम केलं, मठामध्येही. आणि असा सगळा गेली 26-27 वर्षांचा पत्रकारितेचा प्रवास आहे. अलीकडच्या काळामध्ये आता पत्रकारितेच्या विद्यार्थ्यांनाही शिकवण्याचं भाग्य मला लाभलं. जिथे आपण पत्रकारिता शिकलो तर पत्रकारितेच्या विद्यार्थ्यांना घडवण्याचंही, त्यांना नव्यानं काहीतरी शिकवण्याचाही प्रयत्न सुरू आहे. सर तुमची ओळख करून देताना आता मी सांगितलं की पत्रकारितेचं विद्यार्थ्यांना शिक्षण देणाऱ्या व्यक्ती, तुम्ही पण स्वतः पत्रकारिता केली आहे. पत्रकार शक्यतो कॅमेराच्या मागे किंवा याच्या मागे राहून काम करतात. तुम्ही पुढे कसं काय आलात? पत्रकारिते कारण काळ बदलला आहे आता. पत्रकारितेचा या अनुषंगाने जर थोडा वेध घेण्याचा प्रयत्न केला, पाठीमागे पाहून सिंहावलोकन करण्याचा प्रयत्न केला, तर पत्रकारिता ही खूप बदलत गेलेली आणि वेगवेगळ्या माध्यमातून वेगवेगळ्या माध्यमांचा उपयोग करत करत पुढं आज ती डिजिटलपर्यंत आलेली आहे. आपलं फोनवर जेव्हा बोलणं चालू होतं तेव्हा एक विषय जो आज आपण गप्पांना घेणार आहोत, तर मला वाटतं की तुम्हीच त्या विषयाची थोडीशी ओळख करून द्या आपल्या प्रेक्षकांना. हा विषयच इतका गंभीर आहे. गंभीर यासाठी मी मुद्दाम म्हणेल की आज त्याची लागण प्रचंड प्रमाणात झाली आहे आपल्या समाजात. हे हळूहळू पसरणारा विष आहे आणि शेवटी मी कदाचित सांगेल की हे विष आत्ता लक्षात येत नाही लोकांच्या, पण आजूबाजूला पहा, इतकी वृत्ती फोफावती येते, दुसऱ्याला कमी लेखण्याची वृत्ती. मी फालतू, आपल्या बोलीभाषेत म्हणायचं तर फालतू समजायची. तुम्ही घराच्या बाहेर कशाला, घरात सुद्धा तुम्ही इतर आपल्या कुटुंबातल्या सदस्यांना फालतू समजत असता सतत. मलाच जास्त कळतं किंवा मीच ग्रेट आहे. तुम्ही म्हणाल ते बरोबर आहे की वेगवेगळ्या माध्यमातून आपल्यावर सतत भडीमार होतोय की मी ग्रेट आहे, स्वतःला ग्रेट समजायला पाहिजे, नो डाऊट. ते समजायलाच पाहिजे. पण मग दुसऱ्याला फालतू नको ना. तुम्ही ग्रेट आहात मान्य आहे बाबा, तुम्ही आईन्स्टाईन असाल, तुम्ही काय संत ज्ञानेश्वर असाल किंवा तुम्ही विवेकानंद असाल, पण म्हणून दुसरे बावळट नाही ठरत आहे. दुसऱ्यांना अक्कलच नाही असं नाही ना. दुसऱ्यांनी वाचलेलं असतं, दुसऱ्यांनी अनुभवलेलं असतं, दुसऱ्यांनी खस्ता खाल्लेल्या असतात, दुसऱ्यांचे संघर्ष असतातच ना. का फक्त तुमचाच संघर्ष मोठा आहे, तुम्हीच खाल्लेल्या खस्ता मोठ्या आहेत आणि तुम्हीच काहीतरी दिवे लावलेत समाजात. प्रत्येक गोष्टीला फक्त क्रिटिसाइजच करत राहायचं आणि ती गोष्ट जो करतोय त्याची एलिजिबिलिटी खरंच असली तरी त्याला नावच ठेवत राहायची. पण मग हे उथळ वक्तव्य केल्यानंतर पण त्यांना आपण ग्रेट आहोत, हा पण एक फार हे असतो. ही वृत्ती का बरं वाढत असेल? कारण काय वाटतं तुम्हाला? याला बरीचशी कारणं आहेत. मी जेव्हापासून त्याचा अभ्यास, मलाही सुरुवातीला असं वाटायचं किंबहुना पत्रकार मित्रांना थोडं वाईट वाटू शकतं, पण पत्रकारितेत गेल्यानंतर असं थोडं सुरुवातीला असं होतं. मलाही माझंही झालं होतं ते. आणि असं वाटायचं की नाही म्हणजे
जनरली पत्रकारिता असणारी माणसं कुणालाही अरे तुरेनी हे करतात. म्हणजे राजकारण्यांना सुद्धा ते एकेरी नावाने बोलतात. इतर समोर बोलत नाहीत, पण इतर वेळेला गप्पा मारताना सहज एकेरी नावाने किंवा मोठमोठ्या कलावंतांना सुद्धा किंवा तर ही जी वृत्ती आहे, म्हणजे ती पत्रकारांमध्येच असं नाही, एकूणच अलीकडे वाढली. तर ती वृत्ती याच्यामुळे वाढतीये, की मला जास्त कळतं किंवा मी वेगळा आहे कुणीतरी. मी समाजापेक्षा काहीतरी वेगळं आहे आणि मला समाजापेक्षा काहीतरी वेगळं कळतं. ही भावना जेव्हा दृढ व्हायला लागते ना, तेव्हा माणूस दुसऱ्याला कमी लेखायला लागतो. आणि तुमचा अभ्यास असायला हरकत नाही ना त्यात. तुमचा जर एखाद्या विषयात अभ्यास असेल, तो गर्व करा, अभिमान बाळगा त्याचा. ते दुसऱ्याला व्यवस्थितरित्या मांडा. तुमच्या ज्ञानाचा उपयोग झाला पाहिजे ना काहीतरी. हां, तुमच्या ज्ञानाचा उपयोगच नसेल होणार, तर तुम्ही नुसताच त्याचा वृथा अहंकार बाळगून, माज बाळगून त्याचा काही उपयोग नाही. मग तुमच्या चेहऱ्यावरती ही दुसऱ्याला कमी लेखण्याची वृत्ती बळावत चालते. ती ऑटोमॅटिकली वाढीस लागते आणि आपण त्याला खतपणी घालत राहतो. आपण स्वतःचं वृथा समर्थन करत राहतो ओके. सातत्यानं, की नाही, नाही मी हे केलंय बरोबर आहे आणि काय ते फालतूच आहेत लोक. तो तसाच आहे, तो असाच आहे. बरं हे का वाटतं तर आपण त्याला जाणूनच घेतलेलं नसतं. त्या माणसाला म्हणजे आता तुम्ही आहात, तुमची आणि माझी काही ओळख नाही समजा एक क्षणभर असं हे करू आणि 4 जणांच्या बरोबर मी गप्पा मारतोय आणि ते म्हणले, "आज ते सर्वेश असं आहे." मी लगेच माझी कमेंट करून मोकळे होतो, "हां, तसाच आहे तो." तर तसाच यायला तू किती वेळ त्याच्याबरोबर घालवलाय? हां, तुम्ही त्याला माणसाला जाणून घेतलंय का आधी? तर एक माणसाने तत्त्व बाळगलं पाहिजे. कुठल्याही माणसाने मला असं वाटतं आजच्या काळामध्ये किंवा कधीही चांगला माणूस होण्यासाठी किंवा ही वृत्ती कमी करण्यासाठी, की तुम्ही पहिल्यांदा जाणून घ्या माणसाला. भले आरोपी का असेना ना एखादा. तुम्हाला जोपर्यंत त्याचा अंतरंग कळत नाही, तुम्हाला त्याचे स्वभाव कळत नाही, तुम्हाला त्याचं कृत्य कळत नाही, तुमच्याविषयी तो काही बोललाय का हे समजत नाही, तोपर्यंत तुम्ही कमेंट करणं, लूज कमेंट करणं, उथळ वक्तव्य करणं थांबवलं पाहिजे. याला कुठेतरी सेल्फ हेल्प बुक्स किंवा आजकाल खूप इझिली मोटिवेशनल स्पीकर्सचे जे व्हिडिओ येतात ज्याच्यात बंबाड केलं जातं, यू आर द ग्रेट, तुम्हीच ग्रेट आहात, तुमच्या पुढे कोणी नाही, तुम्ही सर्वोच्च आहात, हे कुठेतरी जबाबदार असू शकतं ही मानसिकता बदलायला? मी नाही म्हणेल. त्यांचं ते काम करतायत ना. कारण आपणही त्यांना नावं ठेवलं तर परत तेच होईल. आपण त्याच लाईनमध्ये जाऊ आणि चूक नाहीच येते. सेल्फ हेल्प बुक काय करतात, त्याच्या नावातच आहे ना सेल्फ हेल्प, तुमची मदत करण्यासाठी येते. किंवा मोटिवेशनल स्पीकर काय करतायत, तुमच्या मदतीसाठी येते. मग त्यांनी काय सांगायचं हा त्यांचा प्रश्न आहे. तुम्ही काय घ्यायचा हा तुमचा प्रश्न आहे ना. तुमचं व्यक्तिमत्व स्वतंत्र आहे, त्यांचं व्यक्तिमत्व स्वतंत्र आहे. त्यांनी कितीही सांगितलं तुम्ही ग्रेट आहात, तुम्हाला माहिती आहे ना तुम्ही कुठल्या क्षेत्रात ग्रेट आहात. मी जर आता उद्या उठलो आणि इतिहासावर व्याख्यान द्यायला लागलो किंवा इतिहासावर तुम्हाला मुलाखत दिली, जमणार आहे का ते? पण मी त्याच्यावर अधिकारवाणीनं बोलायला लागलो तर ते गंभीर नाही का? बरोबर. किती धोकादायक आहे ते. बरं, तुमचा शब्द ऐकणारी लोक, समजा ॲज अ पत्रकार म्हणून मी सांगायला लागलो तर लोक ऐकतात ना. बरोबर, इन्फ्लुएन्स असतो त्यांचा, इन्फ्लुएन्स असतो एक. आणि ती ऐकणार, तुमच्या वक्तव्यावर विश्वास ठेवणार, तुमच्या माहितीवर विश्वास ठेवणार आणि मग तुम्ही तुमचं स्वतःचं नुकसान नाही करत आहेत. तुमचं ऐकणाऱ्या 10 लोकांचं, 100 लोकांचं, 1000 लोकांचं तुम्ही नुकसान करता. त्यामुळे हे थांबवलं पाहिजे. हां, तर त्यातल्या व्हॉट्सॲप युनिव्हर्सिटीला जरा मी नावं ठेवेल. कारण ती ठेवलीच पाहिजेत. आज तिथूनही बरेचशी लोकं दीड शहाणे होत चाललेत. हां, थेट ते जास्त होत चाललेत. ते जास्त धोकादायक आहे. बाकी सेल्फ हेल्प बुक किंवा हे बाकीची माहितीचे आहेत स्रोत, ते चांगलेच आहेत. मला वाटतं की ज्यांचा समाजावर खूप इन्फ्लुएन्स आहे, पगडा आहे, त्या लोकांनी तर खूप काळजी घेतली पाहिजे असं काही करताना. कारण त्यांना फॉलो करणारे पण खूप लोक असतात. पण सर, याला काउंटर आहे माझ्याकडे, की म्हणून चुकीला चूक म्हणायचंच नाही का? म्हणायचं ना, अगदीच म्हणायचं. मी जेव्हा जिथं मांडतो व्याख्यानांमधनं किंवा अनेक ठिकाणाहून, त्यावेळेला पुढचं माझं उत्तर तेच असतं, की चुकीला चूक म्हणायचं तर म्हणायचं. समीक्षक असायचं, समीक्षा तुम्ही केली पाहिजे तर केली पाहिजे. तुम्ही बोट दाखवलं पाहिजे तर दाखवलं पाहिजे. नाहीतर आपण मग लोकशाही प्रधान देशात राहून उपयोग काय? आपल्याला घटनेनंच तो अधिकार दिलेला आहे, स्वातंत्र्य दिलेलं आहे, मताधिकार दिलेला आहे, आपलं अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे. त्यामुळे ते मत मांडलंच पाहिजे. टीका करायला पाहिजे, पण काय बेसनी करायला त्याच्यावर ते उदाहरण आहे. मी नेहमीच सांगतो, बऱ्याच जणांना ते माहिती असेल. सोफ्यावर बसलेलो असतो आपण, समोर भारत-पाकिस्तानची मॅच सुरू आहे क्रिकेटची आणि विराट कोहली, म्हणजे मला आवडतो म्हणून मी विराट कोहलीचं उदाहरण देतो. तुमच्या मनात जो आवडता असेल तो घ्या, तो थोड्या वेळ. विराट कोहली काय 91 रनांवर खेळतोय, असं म्हणजे सेंचुरीला त्याला 9 रन बाकी आहेत. आपण विराटचे फार प्रेमात पडलोय आता, काय तुफान खेळतोय. आत्ता प्रेमात आहोत आपण, 91 रनावर खेळतोय. पाकिस्तानचा जलदगती गोलंदाज तो यॉर्कर चेंडू टाकतो, विराटच्या बॅटवर येतो आणि दुर्दैवानं बॅटवरनं स्टंपवर जातो, विराट आऊट होतो.
आपण आत्तापर्यंत विराटच्या प्रेमात होतो आणि तडकाफडकी एकदम मी कोट अनकोट सोफ्यावर बसलेला माणूस लगेच त्याला शिव्या सोडून मोकळा होतो. अरे म्हातारा झालाय, हाकलून द्यायला आता. हम्म. म्हणतो ना, म्हणजे वेगळ्या पद्धतीने असेल, पण प्रत्येकाची भावना व्यक्त करण्याची पद्धत हीच असते. बरं, आता मला सांगा, चूक कुणाची झाली? तुम्ही कशावर पाहताय मॅच? टीव्हीवर. टीव्हीवर. म्हणजे कोसो योजना दूर आहे ती मॅच तुमच्यापासून. म्हणजे तो जो चेंडू पडलाय, यॉर्कर पडलाय किंवा पायामध्ये पडलाय विराटच्या किंवा बॅटवर आलाय, स्टंपवर गेलाय, तो कोसो योजने दूर आहे तुमच्यापासून, म्हणजे सोफ्यावर बसलेल्या माझ्यापासून. सगळ्यात जास्त जवळून चेंडू कोणी पाहिला? विराटने. विराटने पाहिला. मग अक्कल पाजळतोय कोण? आपण मी. सोफ्यावर जाऊन. सोफ्यावर बसलेला मी. मग हे इतकं उथळ वक्तव्य असतात ना, बेमालूम स्टेटमेंट्स, लूज कमेंट, पटकन करून मोकळं व्हायचं. आणि तर ही वृत्ती आहे, ही वृत्ती जास्त घातक आहे मला असं वाटतं. अजून एक वृत्ती की जी जबाबदारी झटकायची स्वतःवर आलेली आणि दुसऱ्याला ब्लेम करायचं, तर ती पण वृत्ती याच मानसिकतेचा भाग आहे असं वाटतं तुम्हाला? आहे. ही त्याचाच पुढचा भाग आहे असं आपण म्हणूया. कारण गंमत अशी होते पहा, प्रत्येक माणूस आता आत्मपरीक्षण करा. मी तुम्हालाच किंवा प्रेक्षकांनाही सांगतो की स्वतः गेल्या महिन्याभरातलं आत्मावलोकन करून पहा. आपण कुठल्याही आपल्या चुकीला किंवा कुठल्याही आपल्या नुकसानीला स्वतःला दोषी धरलंय का हो? धरतो का? थोडा वेळ चिंतन करून पहा. म्हणजे समजा मला ऑफिसमध्ये पोहोचायला उशीर झाला, मी स्वतःला दोषी धरलंय? माझी गाडी पंक्चर झाली, मी स्वतःला दोषी धरलंय कधी? 10चं जर ऑफिस असेल आणि तो जर 10:30ला पोहोचला माणूस, तर याला जबाबदार कोणाकोणाला धरतो माहिती आहे? पहिल्यांदा बायकोला. तिने वेळेवर नाश्ता दिला नाही, तिने नॅपकिन व्यवस्थित वेळेवर काढून दिला नाही. आणि नंतर ट्रॅफिकला, म्हणजे ट्रॅफिक प्रचंड असते. आणि नंतर व्यवस्थेला, म्हणजे हे सगळंच कसं मूर्ख आहे, कसा वेड्याचा बाजार आहे, असं सगळं आपण व्यवस्थेवरती ब्लेम करत राहतो. बरं, आता 10चं ऑफिस आहे, उठायला लवकर कोणी पाहिजे? मी लवकर उठायला पाहिजे ना. मला निघायचं आहे ऑफिसला 10ला, तर मला माहिती आहे माझ्या घराचं आणि ऑफिसचं अंतर किती 1 तासाचं आहे. त्यात मध्ये ट्रॅफिक आहे. बरं, समजा पार्किंगमध्ये मी गेलो तर गाडी पंक्चरही असू शकते, हवाई कमी असू शकते, आणखी काहीही असू शकतं. आणि मी घर किती वाजता सोडायला पाहिजे त्याच्या अंदाजाने सोडायला पाहिजे ना. मग हे स्वतःला ब्लेमच करत नाही आपण किंवा स्वतःची तयारीच करत नाही. आणि 10:30ला ऑफिसला गेल्यानंतर बॉसने शिव्या घातल्या की मग ही सगळे चेहरे आपल्याला आठवतात आणि त्यांच्यावरती आपण शिव्यांची लाखोली वाहून आपलं इति कर्तव्य संपलं असं मानतो, पण स्वतःला दोष देत नाही. लोकांना नावं ठेवायची प्रवृत्ती ही आत्ताच्या पिढीमध्ये जास्त दिसते का पूर्वीपासून चालत आलेली बघताय तुम्ही? कारण पूर्वीच्या लोकांचा पण एक शेरा असतो आत्ताच्या पिढीबद्दल की आत्ताची पिढी खराब झाली आहे, वाया चालली आहे. त्यामुळे मग हा प्रश्न पडतो. हा अत्यंत चांगला प्रश्न आहे. मला फार, पण माझं जे ऑब्झर्वेशन आहे, मग मी कदाचित पुढच्या जनरेशनचा आणि मागच्या जनरेशनचा कदाचित मध्य असेल, दुवा असेल, मी त्याही पिढीचं अवलोकन केलं आणि नवीन पिढीतही आहे. तर मला वाटतं एवढा एक जर दोष सोडला या जुन्या पिढीचा की आजची पिढी वाया चालली आहे किंवा त्यांचंही स्लेजिंग किंवा टीका करण्याचं जी तेवढी एक वृत्ती सोडली, तर जुन्या पिढीचं फारसं काही चुकलेलं नाही असं मला वाटतं. त्याचं कारण त्यावेळेला ही वृत्ती नव्हती असं माझं निरीक्षण आहे. कारण मी त्यावेळेला लहान होतो ना, तरी मी पाहिलंय इतकं व्यवस्थित सिस्टीम बसवून दिलेली होती आपल्या कुटुंब व्यवस्थेने किंवा आपल्या समाज व्यवस्थेने पूर्वी, की गावातली जी जाणकार माणसं होती की ज्याला थोडंफार जरी कळतं. पहा, पूर्वी शिक्षक असायचे शाळांमध्ये, गुरुजी असायचे. आपल्याला पत्र आलं तर ते पत्र आपण घेऊन कोणाकडे जायचो? गुरुजींकडे. कदाचित ते निरक्षरतेमुळे असेल, पण ते सोडून द्या. लग्न जमवायचं असेल घरातल्या पोरापोरीचं, तरी स्थळ आलं आणि ते असं आहे, ते गुरुजींचा सल्ला घ्यायला जायचे. गुरुजी सोडून द्या एक वेळ, पण समाजातली त्या गावातली किंवा त्या समाजातली जी जाणकार व्यक्ती असेल त्याला रिस्पेक्ट दिला जायचा. करेक्ट. हो. किंबहुना शेजारी असेल किंवा मळ्यात असेल, एखाद्या पोराने काहीतरी कर्तृत्व केलं तर त्याचं भरभरून कौतुकही केलं जायचं. आता तसं होतं का हो? आता नाही होत. ते स्वतः जातो बाबा आणि दुसऱ्याचं ते कार्ट. अशी जी म्हण फार पूर्वीपासूनची आहे, पण ती आत्ता चपखल लागू होते. आणि मग आपण तोंड देखलं करतो, पण ते चेहऱ्यावरचे कृत्रिम हावभाव लगेच लक्षात येतात. हा अभिनंदन, हा कळत असलं उगाच काहीतरी ड्रॅमॅटिकली करायला जातो आपण, पण मनातून ते नसतं. पूर्वी तसं नसायचं. पूर्वीच्या म्हाताऱ्यांचे तुम्ही कधी भेटलात का हो? तर ते असे बोट डोक्यावर हात फिरवायचे ना, असे बोट मोडायची ती बाई. बरोबर. हां, अशा जुन्या आजी किंवा आजोबा ते हे भरभरून मनातून असायचं. खरं खुरं कौतुक असायचं ते. त्यामुळे तिथं कधी अशी दुसऱ्याला फालतू समजण्याची, कमी समजण्याची अशी आहे, तर त्याचं मनमोकळेपणाने कौतुक करण्याची वृत्ती पूर्वी होती, ती आता नाही आहे असं माझं
अत्यंत निरीक्षण आहे आणि ते ठामपणे म्हणजे ते आहेच आहे. पण या परिस्थितीला किंवा ही वाढती मनोवृत्ती जी आहे त्याला आत्ताची स्पर्धा कारणीभूत असू शकते ना? आहे. डेफिनेटली स्पर्धाच कारणीभूत आहे आणि निदा फाजलींचा एक मस्त शेअर आहे. मला तो फार आवडतो. मी अनेक ठिकाणी सफर में धूप तो होगी जो चल सको तो चलो, सभी ये भीड़ में तुम भी निकल सको तो चलो, यहाँ किसी को कोई रास्ता नहीं देता, यहाँ किसी को कोई रास्ता नहीं देता, मुझे गिरा कर अगर संभल सको तो तुम चलो. त्याचा अर्थच असा आहे की आहे स्पर्धा, जीवघेणी स्पर्धा आहे, प्रचंड कॉम्पिटिशन आहे. मग मला पाडल्याशिवाय मी ज्या स्थानावर आहे किंवा माझ्यात जे कर्तृत्व आहे किंवा माझ्यात जे ॲबिलिटीज आहेत, माझ्यात ज्या पात्रता आहेत, त्या कुठेतरी माझं खच्चीकरण केल्याशिवाय तुम्हाला नाही माझी जागा घेता येणार आहे. अशी व्यवस्था निर्माण झाली आत्ता आणि त्यामुळे कदाचित हे होतंय का तर होतंय हे. त्यामुळं मग दुसऱ्याला कमीच लेखायचं, दुसऱ्याची स्पर्धा कमीच करायची. मग पूर्वी आपण म्हटलं जायचं की तुझी रेष मोठी करायची ना तर ती मोठी आख दुसऱ्यापेक्षा माझी पुसू नको. पण आता तशी नाही आहे परिस्थिती. आता ती दुसऱ्याची पुसायलाच लागते. म्हणजे समजा कॉन्ट्रॅक्टर लॉबींना हे उदाहरण जास्त पटकन पडेल. म्हणजे माझं समजा टेंडर मी केलं एखाद्या कामाचं, रस्त्याचं किंवा कुठल्याही कामाचं, तो दुसऱ्याला मिळू नये यासाठी आधी पहिल्यांदा प्रयत्न करायला लागतात. मग मला मिळण्यासाठी प्रयत्न करायला लागतात. किंवा कुठल्याही व्यवसायात जा, कुठल्याही क्षेत्रामध्ये जा. राजकारणातही तसंच आहे. दुसऱ्याला हे पहिल्यापासूनच चालत आलं अर्थात. दुसऱ्याला पाडण्यासाठी आधी प्रयत्न आणि मग स्वतःला निवडून आणण्यासाठीचे प्रयत्न. हे स्पर्धेमुळे झालंय, निर्विवाद सत्य आहे. स्पर्धेमुळेच झाले आणि स्पर्धेमुळेच लोकांची ही वृत्ती वाढली असणार. त्यातनं नैराश्य येतं मग की मलाच मिळालं पाहिजे. एक गमतीशीर किस्सा सांगतो. आम्ही एक साहित्यिक वर्तुळात बसलो होतो. तर एक जण ग्रेसांवरती प्रचंड तावातावाने बोलत होता. प्रचंड तावातावाने बोलत होता. बरं, मग सगळं पद्धतीप्रमाणे ऐकून घेतलं. ओके. मग त्याला म्हटलं ग्रेसांची कुठलीही एक कवितेच्या 2 ओळी म्हणून दाखव रे बाबा. काय बरं त्याचं सांगणं, मग या वृत्तीच्या लोकांचं सांगणं असं असतं बरं का, ग्रेस एकेरीतच हो. मग ग्रेसला जसं यांनी अंग खांद्यावरच खेळवलंय अशी वृत्ती ती. आणि मग विचारलं तर नाही सांगता आलं. नाही सांगता आलं. त्याला जोडून एक, मी त्या राजकीय पक्षाचं नाव घेणार नाही, पण मध्यंतरी आपल्या कोथरूडच्या सिटी प्राईड समोर की दुसऱ्या कुठल्या तरी याच्यासमोर आंदोलनं कुठल्या तरी सुरू होती सिनेमाला विरोध म्हणून. तर एका पत्रकारानेच, तरुण पत्रकारानेच त्या एका कार्यकर्त्याला प्रश्न विचारला की याची स्टोरी तुम्हाला माहिती आहे का हो? हा इतिहास माहिती आहे तुम्हाला? त्याला नाही सांगता आला. विनाकारण नको तिथं दिवे लावण्याचा, टेंबे बाजळण्याचा जो प्रकार आहे ना, त्यातनं ही वृत्ती वाढत चालली. पण या वाढत्या वृत्तीला मोड्स ऑफ कम्युनिकेशन आता जे वाढलेत, पूर्वीचे खूप साधनं कमी होती. पेपरमध्ये लिहिण्याचा अधिकार फक्त स्तंभलेखकांनाच असायचा, ज्या त्या विषयावरच्या एक्सपर्ट्सना. वाचकांच्या पत्रव्यवहारामध्ये आपलं पत्र यावं यासाठी पत्र लिहून पाठवावं लागायचं, मग ते समीक्षा करून तुमचं टाकायचे पत्र. आजकाल फेसबुक आणि एक्स किंवा बाकीची हे असतील त्याच्यावर आपण खूप इझिली मत व्यक्त करू शकतो कशावर पण. तर मग हे कारण किती वाटतं तुम्हाला? हा आहेच आहे, अगदीच बरोबर आहे. मत व्यक्त करायचं, मला प्रत्येकाला काहीतरी सांगायचं आहे, खूप काही सांगायचं आहे आणि साधनं उपलब्ध झाल्यामुळे मग ते सहज ॲक्सेस झालं आहे. मग ते वृत्तपत्रांची गरज लागत नाही किंवा मग तुमच्या TV चॅनलची गरज लागत नाही किंवा एखाद्या YouTube चॅनलची गरज लागत नाही. माझ्या हाताशी साधनं आहे ती सगळी. ट्विटर असेल किंवा इन्स्टा असेल, फेसबुक असेल, आणखी काही काही साधनं असतील आणि घाई झाली आहे प्रत्येकाला अशी सांगण्याची. खूप काही सांगायला हरकत नाहीच. परत आपला मुद्दा तोच आहे, आपण कुणालाही पुन्हा ब्लेम करत नाही. सांगायलाच पाहिजे. तुमच्या चांगलं आतमध्ये आहे, चांगलं ते सांगायला पाहिजे. ते अभ्यासून प्रकटावे ही जी लाईन आहे. अभ्यास करा ना. अभ्यास करण्याची वृत्ती संपली आहे. अभ्यास नको आहे, अभ्यास नको आहे आणि माहिती करून घ्यायचं नाही, अभ्यास करून घ्यायचं नाही आणि फक्त विरोधाला विरोध करायचा, कडाडून विरोध करायचा, नुसतं टाकत राहायचं काहीतरी. आणि सोशल मीडियावर हा ट्रेंड खूप बघायला मिळतो की आता सगळे राजकीय विश्लेषक झालेत. आता वर्ल्ड कपील सगळे क्रिकेट एक्सपर्ट होतील. मग नासा काहीतरी यान सोडेल तर सगळे ॲस्ट्रोनॉट झालेले असतात. मग बजेट येईल तर सगळे इकॉनॉमिस्ट झालेले असतात. ही फारच गमतीशीर. पण ही मनोवृत्ती अशीच वाढत राहिली तर कुठल्या दिशेने जाईल समाज? काय दिसतंय चित्र? आत्ताही मनोरुग्ण आहेच आहे. मी माझं धाडसी विधान आहे जरा. मी आत्ताही पण चिडचिड वाढत चालली आहे लोकांची. साधं काही कोणी बोललं तर मग क्राईम वाढण्याचं कारणच ते ना. साधं तुम्ही ट्रॅफिकमध्ये असलात आणि तुम्ही नुसतं कोणाकडे पाहिलं तरी मारामाऱ्या होतात, हाणामाऱ्या होतात. थोडासा गाडीला धक्का लागला तरी गडबड होतीये.
असंख्य छोट्या छोट्या गोष्टी आहेत असं. तर ती त्याचीच उदाहरणं आहेत. चिडचिडा झालाय माणूस आणि चिडचिडे पण कशात आहे? तर ते यात आहे. माणूस स्वतःचा अभ्यास करायला किंवा स्वतःच्या आत डोकून पाहायलाच तयार नाही. जो मगाशी मुद्दा होता. स्वतःला दोष द्यायला तयार नाही. स्वतःला सुपिरियर तयार करायला तयार नाही. अर्धवट ज्ञानावरती प्रत्येकाला शो ऑफ करायचा, दिखावा करायचा, दाखवायचं आहे. एका फार नामवंत विचारवंताचं एक सुभाषित आहे. तुम्ही तेवढंच दाखवा, तुम्ही शो ऑफ तेवढाच करा, त्याच्यापेक्षा चौपट तुमच्याकडे असेल तरच शो ऑफ करा. अच्छा. माणसं नेमकं उलटं करतात. आजतक म्हणजे उथळ पाण्याला खळखळाट फार ही म्हण मराठीमध्ये उगाच नाही आलेली. ते जे उथळ तुम्ही ओढे नाले पाहिलेत ना, आपण गावाकडे गेलो तर ते जे उथळ पाणी असतं ना, जे खडकावून तेच जास्त आवाज करत जात असतं. तलाव जो असतो तलावातल्या पाण्यातला आवाज येत नाही फार. तर ही माणसांमध्ये वृत्ती आणि मग हे मनोरुग्ण होण्याचं प्रमाण, चिडचिडे होण्याचं प्रमाण ही लक्षणं त्याचीच आहेत ना. हा खूप कमी आनंद अनुभवायला मिळतो. मध्यंतरी मी ते गंगा आरतीचा फोटो बघितला होता. हां. ते आरती करताय गंगेची. सगळे लोक गंगा तिकडे, सगळे जण गंगेकडे पाठ करून त्यांचे फोटोज काढतायत आणि अख्ख्या गर्दीत एकच माणूस आहे की ज्याच्या ताटामध्ये छोटासा दिवा आहे आणि तो ती ओवाळतोय. म्हणजे सगळे लोक फक्त तेवढ्यासाठी तिथे आले. ते गंगा आरतीचा उद्देश बाजूलाच राहतोय. मूळ जे तुम्हाला कशासाठी तयार केलेली ही समाज व्यवस्था पूर्वीपासून, तुम्हाला मनशांती लाभावी क्षणभर का होईना. आरती करायची किंवा ध्यानधारणा करायची किंवा प्रार्थना करायची कशासाठी आहे? त्यातली धार्मिकता किंवा यातलं बाकी अवडंबर सोडून द्या. तुम्हाला 24 तासातले 10 मिनिटं 5 मिनिटं काहीतरी मनशांतीला, मन नावाचा एक प्रकार आहे ना आपल्या आतमध्ये बिल्ट केलेला एक पार्ट आहे तो. म्हणजे सायन्स त्याला मानत नाही, म्हणजे पार्ट दिसणार नाही आपल्याला, फिजिकली दिसणार नाही, पण तो आहे ना आणि तो फार मेजर आहे. तर त्याला तुम्ही जसं खत पाणी घालाल तसं तुम्हाला मिळणार आउटपुट. काही मी मागे एकदा प्रयोग केला होता तो, की घरातनं पडताना पहिल्यांदा संगीत लावतो, कानामध्ये गाणी लावतो आणि ती गाणी ऐकत जायचो. नंतर मला असा छंद जडला की गाड्यांचे नंबर पाहायचो मी आणि मग त्यातनं वेळ निघून जातो. नंबर 1. दुसरा त्यातनं फायदा असा होतो की आपल्या डोक्याला काहीतरी खुराक राहतो. आपण काहीतरी सकारात्मक दृष्टीने विचार करायला लागतो आणि मग जे निगेटिव्ह गोष्टी आहेत, मग त्याच्याविषयी तुमची नकळत एक आत्मीयता तयार होते. त्या गाडीविषयी, त्या गाडीवर बसलेल्या व्यक्तीविषयी. मग तो जरी अगदी पुढे हटत नसला, तुम्हाला हॉर्न वाजवायची इच्छा राहत नाही. हे सायकोलॉजिकल आहे, हे मानसशास्त्रीय याच्याकडे जाणारं आहे, पण हे आहे. तर हे असं करायला पाहिजे. अन्यथा मनोरुग्ण झालेलाच आहे समाज आणि वाढत चाललं तर मला वाटतं फार भीषण परिस्थिती ओढवेल. आणि मग यावर सोल्युशन काय? यावर सोल्युशन हेच आहे, याच पद्धतीने असे मार्ग शोधणं आणि स्ट्रॉंगली वाचन वाढवलं पाहिजे, आपला अभ्यास वाढवला पाहिजे, चांगलं पाहिलं पाहिजे, चांगलं ऐकलं पाहिजे. आता चांगलं आणि वाईट परत त्यात काय, त्यात पण अजून त्यात गडबड आहे परत. मग तुम्ही कोण सांगणार आहे चांगलं आणि वाईट? आम्हाला जे वाटतं ते चांगलं. आम्हाला फक्त आपल्यामुळे इतरांना त्रास होणार नाही, आपल्यामुळे इतरांचं सोडून द्या हो, आपल्यामुळे आपल्यालाही त्रास होणार नाही एवढं जरी पाहिलं ना तरी चांगलं आणि वाईटाची व्याख्या करता येईल, असं माझं ठाम मत आहे. आत्ता जिथपर्यंत आलोय तिथपर्यंतच थांबवू शकतो आपण हे पुढे न वाढण्यापासून. पण परत रिव्हर्सल आहे का याला? म्हणजे पुन्हा म्हणजे सगळे लोक चांगले होतील, पुन्हा स्पर्धा कमी होईल किंवा पुन्हा हे होईल, म्हणजे हे थोडंसं कपोलकल्पित वाटतंय. हा, नाही होणार ते. म्हणजे वाढणं थांबवणं हेच आपल्या हातात आहे. वाढणं थांबवणं एवढंच आपल्या हातात. स्वभाव, कुठलाही स्वभाव तयार होतो ना किंवा सवयी तयार होतात. असं म्हटलं जातं की 21 दिवस एखादी गोष्ट तुम्ही केली तर ती सवय बनते माणसाची. हां, स्वभाव त्याला एक मराठीमध्ये म्हणाय, जित्याची खोड मेल्याशिवाय जात नाही. एकदा तुमचा स्वभाव तयार झाला ना की तो झालाच. आमच्या पत्रकारितेतलीच एक व्यक्ती आहे, मी आता नाव घेणार नाही, पण त्या माणसाची अशी पहिल्यापासूनच हे असते की मलाच जास्त कळतं. मग त्याच्या चेहऱ्यावर असे नेहमी 12 वाजलेले असतात. हा, तो नेहमीच आणि तू मी काय फालतू आहे, तू काय हे असं. आणि त्याच्यापेक्षा एक्सपर्ट माणसं असताना सुद्धा बरं का अवतीभोवती, आणि त्यांचं नॉलेज चांगलं असताना सुद्धा तुम्ही कितीही लॉजिकली मुद्दा त्याला पटवून दिला, मांडला त्याच्यापुढं, ते नाही, हे काय फालतूच आहे. की हा स्वभाव तयार झालेला आहे आता, त्याला कुणीच काही करू शकणार नाही, हे नाही बदलणार. फक्त आता पुढच्या आपल्याला सावरायचं कुठे, तर पुढच्या जनरेशनला हे विष जाता कामा नये. त्यांना पण ते सांगायला पाहिजे की नाही, चांगल्याला चांगलंही म्हणायला शिकलं पाहिजे. हे चांगलं आहे तर चांगलं आहे ना बाबा. बरोबर. पण उठसूट काय करतो आपण? आता राजकीय विषयाकडे येऊया. आता नवीन सरकार आले वगैरे वगैरे सगळं, किंवा राजकारण हा विषय हा कधीही न मरणारा विषय. 24 तास सगळं. रात्री एखाद्याला 3-3:30ला उठवलं आणि सांगितलं ना की मोदींचं असं तसं, नेहरूंचं असं तसं, की तो सुटतोच लगेच.
इतका जिव्हाळ्याचा विषय आपला. पण मला प्रकर्षाने सांगावं वाटतं, कारण आपण उठसूट कुठल्यातरी राजकारणाला शिव्या घालत असतो. आपल्या आयडिओलॉजी असतात. आयडिओलॉजी असायला विरोध नाही, हरकत नाही, काहीच आक्षेप असायचं कारण नाही. फक्त त्या त्या व्यक्तीच्या पलीकडेही एक तो माणूस आहे. म्हणजे कुठल्याही पक्षातली व्यक्ती घ्या. समजा आता देवेंद्र फडणवीसांवरती टीका करतात किंवा शरद पवारांवर टीका करतात, उद्धव ठाकरेंवर टीका करतात किंवा नरेंद्र मोदींवर टीका करतात. लोकांना भानच यापूर्वी कधी झालं का हो पंतप्रधान पदाच्या व्यक्तीवरती इतक्या खालच्या पातळीवर जाऊन टीका करणं? त्या पद म्हणून पहा ना त्याच्याकडे किंवा मुख्यमंत्री पद म्हणून पहा. उद्या आणखी कुठल्या पक्षाचा समजा पंतप्रधान आला तरी अशा खालच्या पातळीवर टीका व्हायला नको आहे. आपलं जे बेसिक हे असतं लोकांचं आक्षेप, की काय पैसे खाण्यासाठीच येतात. भले बाबा असू देत. पैसे खाण्यासाठी येणं काही पर्सेंट सोडून देऊ आपण. कारण तळे राखी तो पाणी चाखी असं म्हणतो आपण. म्हणजे त्या सत्तेत गेलाय म्हणजे तो सत्तेचा दुरुपयोगच करणार, हेही मानलं. त्या सगळ्याच गोष्टी मान्य. पण माणूस म्हणून एक आहे ना त्याचा अभ्यास काहीतरी. बरोबर. त्याचा कुठल्यातरी क्षेत्रामध्ये मास्टरकी असणार आहे ना. राईट? म्हणजे असंख्य राजकारणी असे आहेत, की ते खूप पुस्तकं वाचतात. त्यांचा खूप क्षेत्रांमध्ये अत्यंत ग्रासरूटपर्यंत माहिती आहे त्यांना. व्यासंग असतो. अनेक लोक शेतीमधली पार अगदी पेरायचं कसं तिथून त्यांना माहिती आहे. अनेकांना IT मधलं अगदी छोट्या छोट्या गोष्टींपासूनची बारकाईनं माहिती आहे, जी एखाद्या IT एक्सपर्टला सुद्धा माहिती नसेल. इतकं माहिती आहे. म्हणजे मी पटकन नाव घेईल आता एक शशी थरूर म्हणून जे व्यक्तिमत्व आहे, नाव घ्यायला आणि वेगवेगळे प्रवाद आहेत त्यांच्याविषयी वेगवेगळे चर्चा सतत सुरू असतात. परंतु त्या पलीकडेही मी काय त्यांचा समर्थक नाही किंवा हे नाही. पण माझा मुद्दा हा आहे, की त्यातलं चांगलं पाहण्याची दृष्टी ती विकसित केली पाहिजे आपण. चांगलं पाहण्याची फक्त. तर शशी थरूर एक नामवंत साहित्यिक आहेत. ते खूप शैलीदार साहित्यिक आहेत. त्यांची खूप नामवंत इंग्रजी पुस्तकं प्रकाशित आहेत. किंवा नरेंद्र मोदींबद्दल, पंतप्रधानांबद्दल प्रचंड आत्ता आक्षेप आहेत किंवा अत्यंत खालच्या पातळीवरती टीका होते. पण त्यांनी काहीतरी चांगलं केलं असेल ना, तेही पाहायला पाहिजे आपण. बरोबर. फडणवीसांनी काहीतरी चांगलं केलं असेल, शरद पवार मुख्यमंत्री असतानाच्या कार्यकाळामध्ये काय काय योजना आल्या त्याही पाहायला पाहिजेत आपण. सगळ्याच पक्षाने, मी कुठल्याही पक्षाचं समर्थनही करत नाही आणि कुठलाच विरोधकही नाही. तटस्थपणेच सांगतोय. प्रत्येक माणसात चांगलं आहे. त्यांनी काय काय चांगलं केलं हे पाहण्याची मी एक खूप छान उदाहरण सांगत असतो नेहमी. तर ते शेअर करू. चांगलं पाहण्याची वृत्ती कशी आपल्या निसटून जाते पहा. एकदा माणसानं देवाला प्रश्न केला. म्हणजे थोडा मी तयार केलेलाच प्रसंग आहे. पण मला सांगायचं आहे, की चांगलं निवडता आपल्याला आलं पाहिजे. माणसानं देवाला प्रश्न केला, काय परमेश्वरा मला तुझं रूप पाहायचं. त्यावेळेला पूर्वीच्या क्षितिजावरती एक लालबुंद गोळा उदयाला आला. पण माणसाचं तिकडं नाही लक्ष गेलं. तो पुन्हा ओरडला. कारण माणसाची वृत्ती मला जे पाहिजे ते मला मिळालंच पाहिजे. परमेश्वर, परमेश्वर म्हणतो ना, मग माझ्या समोर आहे. आपल्याला म्हणजे हा सूर्य हा जयदरथ लगेच हवा असतो तसं ते. तो पुन्हा ओरडला. त्याच वेळेला शेजारी गवतानं शेकरलेल्या गोठ्यामध्ये एका छानशा गायीनं कोवळ्या लुसलुशीत वासराला जन्म दिला. ते ग्रामीण भागातले जे असतील किंवा तुम्ही पाहिलं असेल ते दृश्य तर नितांत सुंदर दृश्य असतं सृष्टीतलं ते. बघितलं. पण माणसाचं तिकडे नाही लक्ष गेलं. तो पुन्हा आरडाओरडा करायला सुरुवात केला, की परमेश्वर मला माझ्या समोर आहे वगैरे वगैरे वगैरे. त्याच वेळेला त्याचे डोळे कशाने तरी लखकले. त्या दवबिंदूमधनं सूर्यकिरणं आरपार गेलेली होती. सूर्यकिरणं आरपार गेलेली होती आणि त्यामुळे पाण्याचे थेंब तो लकाकत होता, चमकत होता. आता मला सांगा त्याच क्षणी जगभरामध्ये कितीतरी पानांवरती पाण्याचे थेंब पडलेले असतील. बरोबर. तर सगळेच पाण्याचे थेंब चमकतात का हो? नाही चमकत. ज्याच्यामधनं सूर्यकिरणं आरपार जातात, ज्याला सूर्यकिरणांचा स्पर्श होतो, त्याचाच तोच दवबिंदू लकाकतो, चमकतो. पण माणसाचं तिकडे लक्ष नाही गेलं. त्याने आरडाओरडा सुरूच ठेवला. आणि मग त्याच्या आरडाओरड्यामुळं त्याच्या घरातून त्याची आई आली, त्याचा खांदा थोपटत म्हणाली, "का आरडाओरडा करतोयस?" तो म्हणाला, "आई मला परमेश्वर पाहायचा. परमेश्वर आहे ना, मग मला पाहायचं आहे." ती म्हणाली, "परमेश्वर असा तू आरडाओरडा केल्याने तो दिसेलच असं नाही. तुला त्याला फील करायला लागेल. तुझा विश्वास असायला लागेल. चांगल्या गोष्टीवर दृढ विश्वास ठेवायला लागतो, दृढ श्रद्धा ठेवायला लागते. तुम्ही त्याला परमेश्वर म्हणा, देव म्हणा, अजून काय येशू म्हणा, अजून काय वेगवेगळ्या प्रत्येकाची जी आयडिओलॉजी, धर्म, प्रांत, पंथ त्यानुसार म्हणा. पण तो पलीकडे लालबुंद गोळा आहे ना, तो सूर्य आहे. त्याला तू परमेश्वर मान किंवा तो संपूर्ण सृष्टीचंच पालन करताय ना. सूर्य तर समजा नाही, काय एक जगामध्ये असे काही प्रांत आहेत, की तिथे काही काही दिवस सूर्य उगवतच नाही. हे ज्यांना माहिती आहे ते सांगू नाही होत. तर त्यावेळेस ठिकाणी काय अवस्था होते किंवा सूर्य आपल्या इकडे 4 दिवस नाही उगवलं तर काय होईल? तर त्याला माना ना, चांगलं पहा ना त्यातलं. तो ठीक आहे तापदायक असेल, तो काय प्रचंड तापल्यानंतर दुष्काळ पडत असेल, सगळ्याच गोष्टी आहे.
शेजारी ते आपण त्याच्याकडे कधी त्या दृष्टीने पाहिलेलंच नसतं, त्या गाई वासराकडे. ते पहा, तुमची मनोवृत्ती ना एकदम चेंज होऊन जाईल. सकारात्मक दृष्टीकडे कसं एखाद्या गोष्टीकडे सकारात्मकतेकडे पाहायचं ते पाहता येईल. त्या दवबिंदूंकडे आपण रोजच्या रोज पाहतो. हिवाळा पडला तरी हे असतं, पावसाळ्यात सुद्धा पानांवरती पाणी पडतं. आणि पण जोपर्यंत तुम्हाला तुमच्या सकारात्मकतेचे किरण आरपार जात नाहीत, तोपर्यंत तुमचा पण दवबिंदू होणार नाही. ते डोक्यामध्ये इतकं फिट भरून ठेवलंय आपल्याला, नाही रे हा वाईटच आहे, हा वाईटच आहे, हा नातेवाईक वाईट आहे, हा मित्र वाईट आहे, तो वाईट आहे, तो शेजारचा माणूस आहे ना तो तसाच आहे, ते असंच आहे. ठोकताळे फिट करून टाकलेले आहेत आपण. आणि मग ते झापडं पूर्वी ना म्हणजे बैलगाडा शर्यती पाहिल्यात तुम्ही असतील तर माहीत असेल, की ज्यांनी पाहिल्या, बैलगाडा शर्यती घेताना पूर्वी असे झापडं लावायचे डोळ्यांच्या. डोळ्याला. हां, तसं झालं आपलं. आपण एक चौकट आखून घेतली, त्याच्या पलीकडे नाही. म्हणजे सर्वेश असाच असला पाहिजे माझ्या दृष्टीनं. आणि माझ्या विरोधात बोलला की मग तो वाईट. संपलाच. संपलं. नाही, मला पण आता आरसा दाखवल्यासारखं पण होत आहे. आणि मी पण विचार करतोय की आपण किती पटकन एखाद्यावर लूज शेऱ्या करून मोकळा होऊन जातो. आणि तुमच्यासारखी माणसं किंवा अशी मनोवृत्ती जर समाजामध्ये वाढत राहिली चांगली, तर एक आयडियलच समाज मला दिसायला लागला. पण मला माहिती आहे ते काही शक्य नाही. रामराज्य येणार नाही किंवा आयडियल समाज येणार नाही. ते करायच्या भानगडीत आपल्यासारखे पडू नये. आपण खूप छोटा बिंदू आहोत. आपल्या स्वतःपासून सुरुवात करणं आपल्या हातात आहे. किमान आपण, आणि ते मी प्रयत्नपूर्वक करतो, आणि ते शक्य आहे का? तर शक्य आहे. मग तशा पद्धतीनं आपण समाज बदलायच्या भानगडीत पडायचं. समाज म्हणजे तरी काय? आपल्यापासूनच समाज आहे. बरोबर. आपण समाजाचा एक घटकच आहोत ना. मी पत्रकारिता करताना माझा गेल्या 27 वर्ष पत्रकारिता करताना माझा फोकस किंवा जोर त्याच्यावरच राहिला सातत्यानं. सकारात्मक पॉझिटिव्ह स्टोरीज मांडण्याचा प्रयत्न राहिला. कारण प्रत्येक माणसामध्ये इतक्या पॉझिटिव्ह वेगळं वेगळं करत असतो माणूस. सगळी माणसं वाईट नसतात हो. सगळी नसतात वाईट. त्यातलं पॉझिटिव्ह फक्त होतंय काय गडबड, आपण गैरसमज पटकन करून घेतो दुसऱ्याविषयी आणि मग इथं फसतो. उदाहरणच सांगायचं झालं तर गेल्या 1 नोव्हेंबरला माझ्या आयुष्यातली अत्यंत वाईट घटना घडली. आणि त्या दिवशी काही जण फोन करत होते आणि मी स्वाभाविक आहे फोन उचलणं होत नव्हतं. माझ्याच लाईफमध्ये घडल्यामुळे, अत्यंत जवळची व्यक्ती गेल्यामुळे, तर फोन उचलत नव्हतो, मेसेजला हे करत नव्हतो वगैरे. तर त्याच्यावरती 1-2 मेसेज असे पडले होते रात्री, मी नंतर 2-3 दिवसांनी पाहिल्यानंतर, की अरे काय नाराज झालाय का आमच्यावर वगैरे वगैरे, असं असं काय फोन उचलायचं नाही का असं. सो आपण पुढच्याची काय मानसिक स्थितीत असेल तो पहा बरं का. तुम्ही एखाद्याला मेसेज केला तर आपल्याला काही मिनिटांमध्ये रिप्लाय येणं अपेक्षित असतं लगेच. एखाद्या ग्रुपवर सुद्धा आपण एखादा मेसेज केला आणि काही ठराविक लोकांनीच त्याला लाईक केलं तरी आपलं दुखतं लगेच. बरोबर. हां, आपण समजा स्टेटस ठेवलं आणि काही लोकांनी पाहिलंच नाही तरी आपण आपल्याला हर्ट करून घेतो. आपण फेसबुकवरती एखादी पोस्ट टाकली आणि आपल्याला नाही मनासारखी, आता ते तिथेही आपलं दुखतं. आपण गैरसमज पटकन करून घेतो. पुढच्याच्या भूमिकेतच जायला तयार होत नाही आपण, की काय असेल त्याची कंडिशन आत्ता या क्षणी. तो उत्तर देत नाहीये, फोन उचलत नाहीये, मेसेजला उत्तर देत नाही, याचा अर्थ काय? काहीतरी गडबडीत असेल तो. आणि म्हणजे कम्युनिकेशन क्षेत्रामध्येही असल्यामुळं एक बेसिक नियम असतो. तुम्ही एखाद्या व्यक्तीला 2दा फोन करायचा. त्याने 2दा जर नाही उचलला तर गप्प बसायचं. त्यातले 2-3 अर्थ असतात. एक तर तो काहीतरी गडबडीत असेल, काहीतरी प्रचंड कामामध्ये असेल, किंवा त्याला तुमच्याशी बोलायचं नसेल त्यावेळेला. फोन त्याचा आहे ना. हो. मानसिकता त्याची आहे. हो. मला आराम सुद्धा करायचा असू शकतो. नाही, मला झोपायचं आहे, नाही घ्यायचा फोन सर्व्हिसचा आत्ता. मला अधिकार आहे ना. बरोबर. तुम्ही मोबाईल आहे म्हणजे काही तुम्ही कधीही फोन करणार किंवा तुमच्या मेसेजला त्यांनी रिप्लायच द्यायला पाहिजे, तुमच्या ग्रुपवरच्या स्टेटमेंटला त्यांनी लाईकच करायला पाहिजे, तुमच्या सगळ्याच गोष्टी तुमच्या मनासारख्याच मान्य केल्या पाहिजे असं नाही आहे. तो माणूस आहे, त्याचं स्वतंत्र मत आहे, त्याची स्वतंत्र चौकट आहे. हे आपण तयार होत नाही आणि मग शेरीबाजीला तयार होतो. क्या बात आहे. आय होप की लोकांची अशी वृत्ती वाढत राहावी. म्हणजे आयडियालिस्टिक समाज होऊ तर शकत नाही, पण आपण फक्त आशा करू शकतो. आशा करू. येस, खूप मजा आली. नुसती आशा नाही, प्रयत्न करायला हरकत नाहीच आहे. आणि स्वतःत बदल घडतो त्याने. तो मी स्वतः अनुभव घेतोय, कारण माझी वृत्ती होतीच तशी. मी काही साधू संन्यासी किंवा एकदम कुठून तरी परग्राहून आले सांगतोय असातला भाग नाही. मी माणूसच आहे आणि सगळे तुमच्यात जे षड्विकार आहेत, सगळ्यांमध्ये जे षड्विकार आहेत ते माझ्यातही आहेत. मलाही राग येतो, सगळ्याच गोष्टी आहेत. फक्त ही वृत्ती बदलणं सगळ्यांना शक्य आहे का? आता आहे, आणि ती प्रयत्नपूर्वक बदलणं शक्य आहे, तेवढं करू शकतो. क्या बात आहे सर. या चष्म्यातून
सगळेजण बघतील अशी आशा करूया. आणि खूप मजा आली. हा विषय खूपच वेगळा होता. जेव्हा आपली चर्चा आली तेव्हाच आम्हाला वाटलं की ह्याच्यावर गप्पा छान होऊ शकतात आणि कदाचित लोकांना आवडूही शकतील त्या. आणि मला खात्री आहे की नक्की आवडते आमच्या व्ह्युअर्सला. खूप खूप धन्यवाद सर, तुम्ही वैचारिक किड्यावर आलात आणि या विषयावर ज्याच्यावर चर्चा होत नाही त्याच्यावर आज चर्चा झाली. मंडळी, तुम्हाला हा एपिसोड कसा वाटला नक्की सांगा. ही जी वृत्ती वाढती आहे त्या वृत्तीकडे आपण दुर्लक्ष करून टाकतो किंवा आपल्या नजरेत पण येणार नाही असे काही विषय असतात. तर ते सगळ्यांना माहीत व्हावे असा उद्देश होता आजच्या या गप्पांचा. तर तुम्ही हा व्हिडिओ आपल्या मित्रांसोबत शेअर करा आणि वैचारिक किड्याला सबस्क्राईब करा. भेटूया वैचारिक गप्पांच्या पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत खूप खूप धन्यवाद. थँक्यू सो मच.